नमस्कार, मी अर्चना पाटील आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। लोकांनी मला कमेंटमध्ये ऑडिटचे व्हिडिओ बनवा अशा पद्धतीची रिक्वेस्ट केली होती। तर आजपासून आपण ऑडिट संदर्भातले व्हिडिओ बनवणार आहोत। याच्यामध्ये गट, ग्रामसंघ आणि प्रभाग संघ या तीनही संस्थांचे ऑडिट कसे करायचे या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत। पण त्यापूर्वी ऑडिटला जाण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी करण्याची आवश्यकता असते किंवा काही गोष्टी टाळण्याची देखील आवश्यकता असते। लेखापरीक्षण करायला जाण्यापूर्वी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे किंवा काय टाळलं पाहिजे, तर या संदर्भातली माहिती पहिल्यांदा लेखापरीक्षकाला असणं आवश्यक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातच माहिती घेणार आहोत। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। अभियानाअंतर्गत आपल्याकडे जे गट, ग्रामसंघ आणि प्रभाग संघ या समुदाय आधारित संस्था काम करत आहेत, तर त्या सर्व संस्थांचे जे काही आर्थिक व्यवहार होतात तर ते आर्थिक व्यवहार पारदर्शकपणे होत आहेत की नाही, त्या संस्थांची जी काही आर्थिक उलाढाल आहे, त्यांचं जे काही लिखाण आहे तर ते नीट पद्धतीने झालेलं आहे की नाही, या संदर्भामध्ये आपल्याला लेखापरीक्षण करावं। गट, ग्रामसंघ आणि प्रभाग संघ या तीनही संस्थांचं जे काही लेखापरीक्षण आहे तर ते ठरवून दिलेल्या वेळेमध्ये, म्हणजेच गटाचं लेखापरीक्षण प्रत्येक वर्षाला, त्याचबरोबर ग्रामसंघाचं लेखापरीक्षण प्रत्येक 6 महिन्याला आणि प्रभाग संघाचं लेखापरीक्षण हे प्रत्येक 3 महिन्याला, हे अंतर्गत लेखापरीक्षण होणं आवश्यक आहे। समुदाय आधारित संस्थांचं लेखापरीक्षण करणं का गरजेचं आहे, त्याचं काय महत्त्व आहे, ते कोणी करायचं आहे, किती कालावधीचं करायचं आहे, या संदर्भातला व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व गोष्टींची माहिती करून घेऊ शकता। आता ज्या वेळेला आपण कुठल्याही समुदाय आधारित संस्थेचं लेखापरीक्षण करायला जाणार तर त्यावेळेला जो काही जाणारा लेखापरीक्षक आहे किंवा जो आपला अंतर्गत लेखापरीक्षक आहे, जी आपली ऑडिटर ताई आहे, तर तिनं काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे। तर या गोष्टी म्हणजे डूज अँड डोंट, लेखापरीक्षक हा मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो, त्यामुळं लेखापरीक्षकानं लेखापरीक्षणाला जाण्यापूर्वी काही गोष्टी करणं खूप गरजेचं आहे। तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण काय केलं पाहिजे तर याच्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊ। लेखापरीक्षणाला जाण्यापूर्वी आपण ज्या संस्थेचं लेखापरीक्षण करायला जाणार आहोत तर त्यांना लेखी किंवा तोंडी पूर्वसूचना देणं आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला तिथं गेल्यानंतर सर्व जे काही रजिस्टर असतील किंवा जे काही पदाधिकारी असतील, ती जी काही माहिती हवी असेल तर ती उपलब्ध होईल। लेखापरीक्षकानं पूर्वसूचना देताना त्यांना आपण लेखापरीक्षणासाठी कोणत्या दिवशी येणार आहोत तर त्याची तारीख, वेळ, वार, ठिकाण, आपल्याला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत तर त्या कागदपत्रांची यादी आणि आपले जे काही पदाधिकारी असतील किंवा जे संस्थेतील सदस्य तिथं आवश्यक असतील तर त्या सर्वांची सूचना, लेखी सूचना अगर तोंडी सूचना, पूर्व कल्पना ही गटाला देणे आवश्यक आहे। लेखापरीक्षण करायला सुरुवात करण्यापूर्वी आपण जे संस्थेचे रजिस्टर आपल्याला तपासायला दिले आहेत तर त्याची एक यादी करणं आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये कोणकोणते रजिस्टर आपण तपासणार आहोत, त्याच्यातली जी काही महत्त्वाची माहिती आहे, ज्या नोंदी आहेत तर त्या आपल्याला एका वेगळ्या पेजवरती नोंद करून घेणं गरजेचं आहे। याच्यामुळे आपल्याला ज्या वेळेला आपण ऑडिटचा रिपोर्ट कंप्लीट भरणार आहोत तर त्यावेळेला मदत होईल। त्याचबरोबर जेव्हा पुढच्या वर्षी किंवा ज्या वेळेला पुढचं ऑडिट करायला संस्थेमध्ये आपण जाणार तर या जुन्या नोंदींचा आपल्याला उपयोग होणार आहे। गटाचे सर्व रेकॉर्ड आहेत किंवा त्या संबंधित संस्थेचे जे काही सर्व व्यवहारासंदर्भातले रेकॉर्ड आहेत तर ते रेकॉर्ड नीट तपासायचे आहेत। प्रत्येक रेकॉर्डमध्ये काय तपासायचं आहे याच्या संदर्भातले सेपरेट व्हिडिओ पण आपण बनवणार आहोत। त्याचबरोबर जर पहिलंच ऑडिट असेल तर काही हरकत नाही, परंतु जर ऑडिट हे त्या संस्थेचं दुसरं, तिसरं ऑडिट असेल तर पूर्वीचे जे काही लेखापरीक्षणाचे अहवाल असतील तर ते देखील तपासावे लागतील। जे काही रेकॉर्ड आहे तर त्या रेकॉर्डमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या संबंधित पदाधिकाऱ्यांना किंवा जे काही संबंधित लोक असतील, सदस्य असतील तर त्यांना त्या त्रुटी दूर करण्यास सांगाव्या। रेकॉर्ड अपूर्ण असेल तर ऑडिट करण्यापूर्वी सर्व रेकॉर्ड पूर्ण करण्याच्या सूचना देऊन ते पूर्ण करावं लागेल। लेखापरीक्षण विहित नमुन्यामध्ये आणि विहित कालावधीमध्ये करायचं आहे। लेखापरीक्षण हे त्या संस्थेमध्ये जाऊन आपल्याला करावं लागेल। लेखापरीक्षण झाल्यानंतर त्याचे जे काही रिपोर्ट असतील
तर ते 3 प्रतीमध्ये द्यावे लागतील. गटाचं असेल तर 3 प्रतीमध्ये द्यावे लागेल. आणि हा जो काही रिपोर्ट असेल तर तो पूर्णपणे भरलेला असावा. अपूर्ण रिपोर्ट हा कुठल्याही संस्थेला ऑडिटरनं द्यायचा नाहीये. जो काही ऑडिटचा रिपोर्ट असेल तर तो सर्व सदस्यांना, पदाधिकाऱ्यांना समजावून सांगावा लागेल. हा रिपोर्ट याच्यामध्ये काय त्रुटी आहेत किंवा काही सुधारणा करायची आवश्यकता असेल तर जे काही लेखापरीक्षकाची निरीक्षणं आहेत तर त्याच्यामध्ये ती नोंदवावी लागतील. किरकोळ स्वरूपाची काही निरीक्षणं असतील तर तीही नोंदवावी लागतील. अथवा काही गंभीर स्वरूपाची निरीक्षणं असतील तर ती निरीक्षणं देखील अगदी व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सुधारणा करता येतील या दृष्टिकोनातून आपल्याला नोंदवावी लागेल. तिच्या लेखापरीक्षणाच्या रिपोर्टमध्ये जर काही सुधारणा दिल्या असतील किंवा सुचवलेल्या असतील तर त्या सुधारणांची काही पूर्तता झालेली आहे की नाही याच्या संदर्भात देखील लेखापरीक्षकांना माहिती घ्यायची आहे. जसे आर्थिक व्यवहारासंदर्भामध्ये ज्या काही झालेल्या गोष्टी आहेत त्या तपासल्या जातील, त्याच पद्धतीने सामाजिक सूत्रांवरती जे काही संस्थेमध्ये काम झालं असेल तर त्याच्या संदर्भातली माहिती देखील लेखापरीक्षकांना तपासायची आहे. ऑडिटचा हेतू हा त्या संस्थेच्या चुका काढण्याचा नसून त्याच्यामध्ये जे काही कमतरता आहेत, काही त्रुटी आहेत तर त्या दूर करण्याचा आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. कोणत्याही समुदाय आधारित संस्थेचं लेखापरीक्षण करण्यासाठी ऑडिटरनं जसं काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने काही गोष्टी, काही कृती टाळणं देखील महत्त्वाचं आहे. तर आता या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या लेखापरीक्षकानं या चुका करायच्या नाही आहेत, तर सर्वात महत्त्वाची म्हणजे लेखापरीक्षण करण्यासाठी कोणतीही पूर्वसूचना, रेकॉर्ड तपासत असताना रेकॉर्डमध्ये काही त्रुटी आढळल्यास आपण स्वतः त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाहीये. तर संबंधित जी काही पदाधिकारी असतील किंवा संबंधित जे सदस्य असतील त्यांच्याकडनं त्या त्रुटी पूर्ण करून घ्यायच्या आहेत. रेकॉर्डमध्ये स्वतः कुठलीही खाडाखोड करायची नाहीये किंवा त्याच्यामध्ये व्हाईटनरचा वापर करायचा नाहीये. रेकॉर्डमध्येच असा विषय नाही तर जो काही आपण ऑडिट रिपोर्ट देणार तर त्याच्यामध्येही कुठली खाडाखोड किंवा व्हाईटनरचा वापर केलेला असू नये. लेखापरीक्षण जे आपण करणार आहोत तर ते लेखापरीक्षणासाठी ज्या ठिकाणी निश्चित केलेलं ठिकाण आहे, वेळ आहे, तर त्याच वेळेला आपल्याला जाऊन ते लेखापरीक्षण कंप्लीट करायचं आहे. कोणतंही रेकॉर्ड घेऊन लेखापरीक्षकानं आपल्या घरी जायचं नाहीये. लेखापरीक्षणाचा रिपोर्ट हा अपूर्ण स्वरूपात द्यायचा नाही. चुका काढणे हा लेखापरीक्षणाचा हेतू नसून ज्या काही त्रुटी आहेत, कमतरता आहेत तर त्या दूर करणे हा आहे. त्यामुळे लेखापरीक्षकांनी तपासनीसाच्या भूमिकेमध्ये न राहता मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये राहून काम करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं आपण आजच्या व्हिडिओमध्ये लेखापरीक्षण करण्यापूर्वी काही करण्याच्या गोष्टी आहेत किंवा काही टाळण्याच्या गोष्टी आहेत तर त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेतली. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा. चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.